नमस्ते, मी माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे बघा। तर त्यासाठी मी पोहे असं स्वच्छ नीट करून भिजवून घेतलेत बघा। उशीर एक 10 मिनिटं भिजू घालून ठेवलं होतं। आता चांगलं भिजलेत फडफडीत। तर बघा त्यासाठी मी एक कांदा घेतलाय असा बारीक चिरून, कोथिंबीर चिरून घेतल्या, 4-5 मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या, आणि टोमॅटो पण एक चिरून घेतले, आणि कढीपत्ता घेतलाय बघा। तर बघा गॅसवर कढई ठेवल्या, कढई आता गरम झाले, त्यात आता तेल ओतूया। तेल गरम झालंय, आता ह्यात टाकूया बघा अर्धा चमचा मोहरी। आता ह्यात टाकूया अर्धा चमचा जिरं। जिरं मोहरी चांगलं तडतडले, आता ह्यातच टाकूया कांदा। चांगला कांदा भाजून घेऊया। आता यातच बघा टोमॅटो टाकूया, मिक्स करून भाजूया चांगलं। मिरची पण टाकूया बघा आता। छोटा कप शेंगदाणे घेतलेत बघा। हे शेंगदाणे तेलात जरा तळून घेऊया। पहिलं घ्यायचं होतं, विसरलं होतं, म्हणून आता साईडला घेतले बघा। आता बघा शेंगदाणे चांगलं कडक झाले, तर काढून घेऊया आपण साईडला। बघा आवाज कसा यायला लागलाय बघा। शेंगदाणे असं तेलात कडक करून घेतलं का नाही, पोहे खाताना असं दाताखाली असं कचकच लागत नाही शेंगदाणे। त्यामुळे असं चांगलं कडकडीत असं तेलात चांगलं तळून घ्यायचं। आता बघा मिरची, कांदा, टोमॅटो आपलं छान भाजलेलं आहे बघा। बघा कलर कसा आलाय, भाजलंय चांगलं। आता ह्यात आपण हळद टाकूया 1 चमचा, मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकूया बघा। आता ह्यातच कढीपत्ता पण टाकूया, आणि हे शेंगदाणे तळून घेतलेले हे पण होतंय आता ह्यात। आता बघा चवीप्रमाणे मीठ टाकूया, मिक्स करून घेऊया आता सगळं। आता बघा मसाला आपला चांगला भाजलाय बघा। बघा सगळं असं मस्त भाजलाय। आता आपण यात हे पोहे ओतूया भिजवून घेतलेलं। मिक्स करून घेऊया आता सगळं। बघा मिक्स करून घेतलंय चांगलं बघा। गॅस कमी करूनच असं भाजा, पोहे चांगलं भाजतील, नाहीतर गॅस फुल सोडला तर खालनं करपतंय बघा, चिटकतंय, आणि वर पोहे तसंच राहते। तर गॅस कमी करून भाजला तर पोहे छान भाजतात बघा। बघा पोहे आपलं बनवून तयार आहेत। आता गॅस करूया बंद। तर बघा काढून घेते मी प्लेटमध्ये। तर आता बघा आपलं पोहे बनवून तयार आहेत बघा। बघू शकता तुम्ही किती मस्त झालेत बघा, छान झालेत पोहे। आता ह्याच्यावर आपण लिंबू पिळूया बघा। अर्धा लिंबू घेतलाय मी। तर बघा लिंबू पिळून तयार आहे। बारीक शेव असेल तर तुम्ही ह्याच्यावर टाकू शकताय बघा। माझ्याकडे शेव नाही म्हणताना मी टाकलं नाही, तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वरनं टाकू शकताय। शेव टाकून लिंबू पिळून खाल्लं तर पोहे लय मस्त लागतात बघा, खूप छान होतंय। असं एकदा करून बघा मी केलेल्या पद्धतीनं। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, आणि तुम्हाला मी चहा पण बनवून दाखवणार आहे। तर चला बघूया चहा कसा बनवायचा दुधाचा। त्यासाठी बघा 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास दूध घेतले बघा मी। गॅसवर पातेल ठेवले बघा। आता यात पाणी ओतूया। आता यात टाकूया बघा साखर,
तुम्हाला जशी पाहिजे तशी साखर टाका. सपक पाहिजे असेल तर जरा कमी टाका, जरा गोड पाहिजे असेल तर जरा जास्त टाका. मी एवढे टाकले बघा. 2 कप टाकले, छोट्या कपात 2 कप टाकले बघा मी साखर. आणि बघा मी ही इलायची पावडर घेतल्या बघा. इलायची पावडरच वापरतोय आम्ही. ह्या पावडरने चहा खूप मस्त होतोय. हे पावडर टाकते मी आता. दुधाचा चहा करायचा असलं तर जरा पावडर जास्तच टाकायची, म्हणजे चहा छान होतोय घट्ट असा. दूध घातलं तर पावडर जरा जास्त टाकायची. मी बघा जरा जास्तच टाकले पावडर. आता पावडर आणि साखर चांगलं शिजवून घेऊया. आणि बघा आलं पण घेतलंय मी. आलं पण जरा टाकूया असं बारीक करून. इलायची पावडर आहे तरी पण थोडंसं हाय म्हणताना माझ्याकडे मी आलं घालायला लागले बारीक करून बघा. तर बघा चहा चांगला उकळलाय बघा, चांगला शिजलाय चहा बघा. उशीर उकळी दिलते 1-2-3 मिनिटं. चहा चांगला उकळलाय बघा. आता हे गरम केलं मी, दूध गरम करून घेतलंय बघा. की दूध होतोय आता ह्याचं बघा. गरम करून दूध ओतल्यामुळे लगेच चहा उकळलाय बघा. छान अशी उकळी आल्या. तरी पण आणि जरा थोडा वेळ चांगला चहा असा शिजवून घेऊया. असं करून चांगला शिजवायचा चहा असा हलवत बघा. गॅस कमी करून शिजवा, नाही तर ओतू जाते लगेच. गॅस फुल सोडला तर बघा. एकदम मस्त असा घट्ट मोठा दुधाचा चहा झालाय बघा. जरा शिजवूया आणि 1 मिनिटभर. आता बघा चहा आपला 1 मिनिटभर चांगला शिजलाय. आता गॅस बंद करूया. आता चहा शोधून घेऊया बघा. तर बघा चहा आपला बनवून तयार आहे आता पिण्यासाठी बघा.